नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आज आपण बनवणार आहोत काळे हरभरे आणि आळूच्या पानाचे भजे. हरभऱ्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं. हरभऱ्याला टाकायचं एका मिक्सर जार मध्ये. तुम्ही ही रेसिपी कुठेच बघितली नसेल. हरभऱ्यामध्ये टाकायचे 2-3 हिरव्या मिरच्या, लसण आणि अद्रक, हिरवी कोथिंबीर, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर हरभऱ्याची अशा प्रकारे पेस्ट झालेली आहे. तर इथे आळूची 2 पानं घेतलेली आहेत आणि पानाला पहिले स्वच्छ धुवून घेतला आहे. पानाला बारीक कट करून घ्यायचं. पानाचा हा जाडसर देठ आहे हा आपण काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे पानाला कापून घेतलेला आहे. पानामध्ये टाकायचं आहे हरभऱ्याची पेस्ट. तर इथे टाकायचा आहे एक बारीक कापलेला कांदा, 1 चमच तीळ, अर्धा चमच जिरा, चवीनुसार मीठ, कलर साठी थोडीशी टाकूया काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, अर्धा चमचहून पण कमी टाकायचं आहे धने जिरा पावडर. याच्यामध्ये अजून काही आवडीचे मसाले असले ते पण टाकू शकता. आता याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. बाहेर मस्त छमछम पाऊस सुरू आहे. पावसामध्ये असे कुरकुरीत भजे खाण्याची मजाच वेगळी आहे. तर हे बॅटर छान मिक्स झालेलं आहे. तर या बॅटरचे असे छोटे छोटे भजे बनवायचे आहे. तर तेल गरम झालेलेच आहे. ना याच्यामध्ये बाइंडिंग साठी तांदळाचं पीठ टाकायचं ना बेसन टाकायचं. याचेच भजे खूप छान होतात. तर भज्याला 5-6 मिनिट छान फ्राय करून घ्यायचं आहे. छान फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया. आणि बाकीचे भजे पण असेच बनवून घेऊया. तर बघा देवी और सज्जनो, खूप छान असे भजे झालेले आहेत. तर या भज्याला हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता, हिरव्या मिरची सोबत खाऊ शकता. एक भजा तोडून दाखवते. बघा खूप छान असे भजे झालेले आहेत. आळूचे पानं आणि काळ्या हरभऱ्याचे भजे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.